त्यातला बारामती हा तर अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे शरद पवारांना आव्हान असं जे आपण म्हणतोय, तर त्याही पेक्षा ती पुढची गोष्ट आहे किंवा ठरू शकते, असंही आपण त्याचा अर्थ काढू शकतो. तर सगळ्यात आधी तर बारामतीचाच जो काही रिझल्ट आहे 2019चा तो सांगितला पाहिजे. सुप्रिया सुळे या तिथल्या खासदार आहेत आणि अर्थातच बारामतीच्या बद्दलची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पाहायला मिळाली किंवा हे दोन गट झाले. सुप्रिया सुळे तिथं 6,86,714 मतांनी जिंकल्या होत्या आणि कांचन कुल ज्या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांचा पराभव झाला होता. 5,30,940 मतं त्यांना मिळाली होती. हा झाला बारामतीचा रिझल्ट. राष्ट्रवादी काँग्रेस तिथं सत्तेत होती. तिथं खासदार निवडून आलेले आहेत सुप्रिया सुळे. त्याचबरोबर अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघ अजून एक शरद पवारांच्या जवळचा मतदारसंघ किंवा शरद पवारांच्या जवळची व्यक्ती असा आपण याचा उल्लेख करू. महत्वाचं म्हणजे ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा असतानाच आता अशा पद्धतीनं अजित पवारांनी थेट दिलेलं आव्हान. आता ह्या शिरूर मतदारसंघातनं सुद्धा अमोल कोल्हेंचा विजय झाला होता. 6,35,830 मतं त्यांना मिळाली होती आणि शिवसेनेच्या आढळराव पाटलांचा त्यांनी पराभव केला होता 5,77,347 मतांनी. तसंच आणखीन एक महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सुनील तटकरेंचा रायगड मतदारसंघ, ज्याच्यामध्ये सुनील तटकरेंचा 4,86,968 मतांनी विजय झाला होता. अनंत गीते शिवसेनेचे पराभूत झाले होते, त्यांना 4,35,530 मतं मिळाली होती. म्हणजे कुठेतरी दोन जागा आपण आतापर्यंत पाहिल्या तर त्या शिवसेनेच्या होत्या आणि दोन जागा ज्या आहेत एक भाजपची होती. म्हणजे खरं तर एका 3 जागांचा बद्दलचा उल्लेख केला, एक जागा ही भाजपची होती. कुठेतरी राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी, कारण तिथं राष्ट्रवादीचेच विद्यमान खासदार आहेत आणि अशा पद्धतीनं राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादीचा सामना पाहायला मिळणार का? आणि महत्वाचा आहे म्हणजे कळीचा जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघातला तो म्हणजे बारामती. आज अजित पवारांनी या शिबिरामध्ये अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांशी बोलत असताना या लोकसभा मतदारसंघांबद्दल सांगणं आणि बोलणं याचे कसे अर्थ काढायचे आणि विशेष म्हणजे आवर्जून त्यांनी बारामतीचा सुद्धा उल्लेख केलाय. या गोष्टी तर नंतर अंतर्गत बैठकीमध्ये झाल्या असत्या किंवा त्याच्याबद्दलची नंतरही चर्चा झाली असती. अभिजित, निश्चितपणे जेव्हा अजित पवार सर्व कार्यकर्त्यांना राज्यभरात संबोधित करतायत तेव्हा ही गोष्ट स्पष्ट आहे की त्यांना बारामतीपासूनच सुरुवात करावी लागेल. जर बारामती वगळून त्यांनी जर इतर गोष्टींबद्दल जर ते बोलले असते किंवा इतर मतदारसंघांबद्दल जर बोलले असते तर कदाचित त्याबद्दलची वेगळी परत एखादी चर्चा चालू झाली असती की अजित पवारांनी बारामती सोडली आहे का किंवा सुप्रिया सुळेंसाठी तिथे सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय का वगैरे. त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं अजित पवार यांनी आता बोलताना आपण सर्व पक्षाचा आणि सगळ्या जागांचा विचार करत आहोत हे स्पष्ट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांनी पहिल्यांदाच हे स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार गट जो आहे तो बारामतीची जागा स्वतंत्रपणे लढणार आहे आणि त्या जागेवरती त्यांचा दावा आहे. आता तिथं उमेदवार कोण असणार याबद्दल ते म्हणाले की मी योग्य वेळेला ते नाव जाहीर करेन, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. आता मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये ही स्पष्टपणे आता या क्षणाला जर आपण म्हटलं तर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार किंवा असा संघर्ष जो आहे तो बघायला मिळण्याची शक्यता दाट दिसून येते आहे. म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडून जो उमेदवार असेल तो उमेदवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातला संघर्ष बघायला मिळू शकतो. या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर हा खूप कुशल मतदारसंघ आहे, कारण की 2014च्या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी इथून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा अवघ्या 50,000 मतांनी पराभव झालेला होता. लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या फरकानं सुप्रिया सुळेंना आव्हान देणारा म्हणजे इतक्या कमी फरकानं पडलेला हा पहिला उमेदवार असावा, कारण बारामती मतदारसंघावरती लोकसभेच्या आणि विधानसभेच्या वर्षानुवर्ष आपण बघतो आहोत की जवळपास 30-40 वर्ष तिथे पवार कुटुंबाचं वर्चस्व आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ जो आहे लोकसभा मतदारसंघ जिंकायचा असेल तर बारामती विधानसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना 1 लाखापेक्षा जास्त मतांचं लीड होतं, कारण सर्वाधिक मताने अजित पवार या मतदारसंघातून गेल्या वेळेला विजयी झालेले होते. त्यामुळे त्यांची मतं जी आहेत अजित पवारांची ती अत्यंत क्रुशियल ठरतात. अजित पवारांच्या कामावरती बारामतीकर मतदान करतात. जरी बारामतीकर शरद पवार साहेबांना मानत असले किंवा त्यांच्याबद्दल आदर असला तरी बारामतीतली लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची पसंती ही अजित पवार यांनाच आहे. त्यामुळे अजित पवारांनी जर स्वतंत्र उमेदवार लोकसभेला दिला तर बारामतीतले लोक काय विचार करतील हा एक वेगळा मुद्दा आहे किंवा हा एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. दुसरा मतदारसंघ जो आहे तो आहे इंदापूर. या इंदापूर मतदारसंघामध्ये तिथे आता भरणे जे दत्ता भरणे आहेत जे अजित पवारांसोबत आहेत ते निवडून आलेले आहेत आणि तिथे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे त्यांचे विरोधक आहेत. पण आता हे दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे तिथे सुद्धा मला असं वाटतं की लीड घेणं हे थोड्याफार फरकानं सुप्रिया सुळे यांच्या समोर चॅलेंजिंग असेल.
तिसरा मतदारसंघ जो आहे तो भोरवेल्ला मतदारसंघ आहे, जिथून थोपटे निवडून येतात, संग्राम थोपटे निवडून येतात. तर संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि थोपटे आणि पवार या कुटुंबाचं वैर जे आहे ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना याआधी खूप मदत झाली आहे. अशा सिच्युएशन्स खूप कमी वेळा समोर आलेल्या आहेत. त्यामुळे त्या भागामध्ये सुद्धा मला असं वाटतं की सुप्रिया सुळेंना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. चौथा मतदारसंघ जो आहे तो खडकवासला आहे. ज्या खडकवासला मतदारसंघामधून भाजपचे आमदार भीमराव तापकीर निवडून येतात. हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळं या शहरी मतदारसंघामुळे मोठी अडचण जी आहे ती राष्ट्रवादी समोर उभी राहते. गेल्या वेळेला सुद्धा या भागातून सुप्रिया सुळेंना लीड घेणं हे फार जिकिरीचं झालेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की हे 4 मतदारसंघ ज्या मतदारसंघांमध्ये फेवरेबल सिच्युएशन सध्या जर बघितली आपण तर अजित पवार गटासाठी फेवरेबल सिच्युएशन दिसते आहे. आणि या मतदारसंघावर जर अजित पवारांनी सिरियसली काम केलं तर त्या मतदारसंघामध्ये बारामतीमधून पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना लोकसभेवरती जाणं निश्चितपणे अवघड ठरू शकतं. आणि अजित पवारांनी त्या पाठोपाठ शिरूरचा उल्लेख केलेला आहे, जिथून स्वतः अमोल कोल्हे निवडून आलेले आहेत. त्यांनी आढळराव पाटलांचा पराभव केलेला आहे. ग्राउंडवरची जी लढाई आहे ती निश्चितपणे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच लढाई होती. महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं हेच होतं की आपल्याला ग्राउंडवरती जर समजा शिवसेनेशी किंवा शिवसेनेला राष्ट्रवादीशीच लढायचं असेल तर यांच्यासोबत आपण सरकारमध्ये राहून आपला फायदा होणार नाही आणि म्हणून आपण तातडीनं भाजपसोबत गेलं पाहिजे अशी भूमिका त्यावेळेला शिंदे गटातल्या आत्ताच्या शिंदे गटातल्या आणि तत्कालीन शिवसेनेतल्या अनेक लोकांनी मांडलेली होती, अनेक आमदारांनी लोकप्रतिनिधींनी मांडलेली होती. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांनी तशा पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला नव्हता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की पुढे ज्या गोष्टी घडल्या त्याला ती सुद्धा एक किनारा आहे. पण अजित पवारांनी बारामतीचा उल्लेख करणं, आता बारामतीमध्ये अजित पवारांनी लढण्याचं नक्की केलेलं आहे. मधल्या काळामध्ये अशाही बातम्या येत होत्या की तिथं सुनेत्रा पवार या अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहतील किंवा मग अशीही चर्चा त्यावेळेला झालेली होती की तिथे पार्थ पवार सुद्धा लोकसभेसाठी निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबातल्या व्यक्तीला अजित पवार तिकीट तिथं देतात की इतर कुठला उमेदवार बारामतीमध्ये नवा उमेदवार आणतात हे सुद्धा बघावं लागेल. कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट दिलं तर ती लढाई फारच मला असं वाटतं की कौटुंबिक लढाई होईल आणि त्यामध्ये शरद पवार वर्सेस अजित पवार असा थेट सामना तिथं बघायला मिळेल. कारण शरद पवारांच्या पुण्याईवरच मला असं वाटतं की अजित पवारांचं पूर्ण राजकारण आजवरचं तरी घडलेलं आहे आणि बारामतीचा जो काही विकास झालेला आहे की तो जरी अजित पवारांच्या हाताने घडलेला असेल तरी त्याला शरद पवारांच्या आशीर्वाद त्यांचे होते. शरद पवारांनीच अजित पवारांना महत्वाची पदं देणं असेल, बारामतीची जबाबदारी देणं असेल, बारामतीतल्या सगळ्या कामकाजामध्ये डे टू डे कामकाजामध्ये त्यांना लक्ष घालणं किंवा त्यांना कारभारी करणं असेल तर या गोष्टी केलेल्या होत्या. त्यामुळे हा थेटपणे सामना सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असा होण्याऐवजी तो शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच असेल आणि त्यामध्ये कोणाचं पारडं जड ठरते हे पाहणं खूपच औत्सुक्यपूर्ण राहील. देशभरातील एक महत्वाची लढत म्हणून लोकसभेच्या निवडणुकीतल्या त्या लढतीकडे बघितलं जाईल. खरं तर